तर आपण आज डब्यासाठी कोरडी बेसन भुरभरून अशी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। एवढी झणझणीत अशी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत आपण। तर त्यासाठी मी घेतलेली आहे पाव किलो शिमला मिरची। शिमला मिरची ही कोरडी भाजी करण्यासाठी शिमला मिरची आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे मी। कांदा बारीकच कापून घ्यायचा आहे। लसूण ठेचून घेतलेला आहे, टोमॅटो अर्धा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। ह्या सगळ्यांना हे नाही बी टाकलं बिलकुल ऑप्शनल आहे टोमॅटो आणि कांदा। तर त्यासाठी मी 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि छोट्या चमच्याने मोहरी आणि 1 चमचा जिरं असं टाकलेलं आहे। चांगलं मोहरी जिरं तडतडून द्यायचं आपल्याला। मोहरी जिरं तडतडलं की त्यात आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा चांगला परतून द्यायचा आहे, ब्राउनिश कलर येईपर्यंत त्याला परतायचं आहे। त्यासोबतच मी लसूण टाकलेला आहे, टोमॅटो हे सगळं मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि सगळं सोबत टाकलं त्यामुळे काय होतं की एकत्र चांगलं मऊसूत होतं। आपल्याला बिलकुल करपून नाही द्यायचं, फक्त याला मऊ करून घ्यायचं आहे। आणि मऊ होण्यासाठी कांदा लवकर मऊ होण्यासाठी आपल्याला त्यात थोडं मीठ टाकायचं आहे। मिठामुळे काय होतं की लवकर मऊपणा येतो कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये, त्यामुळे मी थोडं मीठ त्याच्यात टाकलेलं आहे। आणि याला चांगलं झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी मऊ होण्यासाठी। गॅस मिडियमच ठेवायचा आणि मी झाकण ठेवलं 2 मिनिटं। तर बघा आपलं थोडं फार आता मऊ झालेलं आहे, कारण की कच्चासरपणा राहिला की त्याची चव चांगली लागत नाही। आणि ह्या स्टेजला आपल्याला याच्यात शिमला मिरची टाकायची आहे। शिमला मिरची पण चांगली मऊसूत होऊ द्यायची। नंतर आपल्याला त्याच्यात सगळे मसाले ॲड करायचे, आत्ताच बिलकुल टाकायचे नाही मसाले। शिमला मिरची चांगली मऊ होऊ द्यायची, त्यामुळं काय होतं की मिरची पण चांगली शिजल्या जाती, कचर लागत नाही आणि भाजी पण चांगली टेस्ट होती। तेलावरच याला मऊसूत होऊ द्यायची। तर आता आपल्याला याच्याजवळ झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी, वाफेवर चांगली मऊसूत होऊन जाते। हे बघा शिमला पण आपली चांगली मऊ झालेली आहे। आणि चांगलं मिक्स करून घेतल्यावर आपल्याला याच्यात सर्व मसाले टाकायचे आहे। 1 चमचा हळद टाकली, आपल्या चवीनुसार 2 चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेला आहे, 2 चमचा धने पावडर टाकलेला आहे। आणि हे सर्व मसाले चांगले परत एकदा मिक्स करून घ्यायचे। हे सर्व जिन्नस सर्व भाजीला लागेपर्यंत असं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ही भाजी बेसन पीठ न भुरभुरताही केली तरी छान लागते, अशीच ठेवली तरी। तर आता मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन असं वरून चांगलं पांगून टाकायचं आहे। यामुळं काय होतं की एकत्रच एका जागेवर न पडता सर्व बाजूनं भुरभुरलं की सर्व मिरचीला शिमल्याला लागल्या जातं ते। आणि अशा पद्धतीने आपल्याला याला अगोदर तेलावरच असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। भाजी एकदम छान लागते आणि टिफिनसाठी किंवा मुलांना पण आवडणारी अशी शिमला मिरचीची भाजी होते। कोरडी पण होते, लांब प्रवासासाठी पण चालते। आणि हे सगळं असं बेसन टाकल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळं काय होतं की बेसन चांगलं शिजल्या जातं आणि मिक्स पण होतं। सगळं मिक्स झालं की भाजी एकदम टेस्टी होती। कारण आपल्याला पाणी बिलकुल जास्त प्रमाणात टाकायचं नाही, पाणी एकदम हातावर घेऊन थोडं असं वंजूळभर पाणी घेऊन शिपडा मारायचा आहे, पाणी बिलकुल जास्त टाकायचं नाही। यामुळं गचगच होत नाही भाजी, पाणी जास्त टाकलं का भाजीची टेस्ट चेंज होती। आणि आपल्याला आता 5 मिनिटासाठी चांगलं झाकून ठेवायचं। यामुळं काय होतं की बेसन चांगलं शिजल्या जाईल आणि भाजीची एकदम चव झक्कास राहील या पद्धतीने। हे बघा बेसन पण आपलं शिजल्या गेलं आणि शिमला पण एकदम मऊसूत अशी शिजल्या गेली, ऑलरेडी शिजली होती। आणि बघू शकता तुम्ही किती मोकळी अशी शिमला मिरचीची भाजी आपली तयार झालेली आहे बेसन पीठ घालून। तर अशा पद्धतीने ह्या स्टेजला गॅस हा बारीक ठेवायचा आणि बघा तुम्ही आता आपली शिमला किती छान शिजलेली आहे। हे बघा एकदम मऊसूत शिमला मिरची झालेली आहे आपली, बिलकुल कच्चसर राहिली नाही। ह्या स्टेजला आपल्याला गॅस पूर्णतः बंद करायचा आहे। बघू शकता मोकळी सळक अशी भाजी तयार झालेली आपली। तुम्ही कुठं टिफिनसाठी किंवा मुलांना शाळेसाठी किंवा बाहेर प्रवासात चालले तर नुसतं पोळीवर घेऊनही तुम्ही ही भाजी नेऊ शकता। खायला एकदम जबरदस्त, करायला एकदम सोपी,
5 मिनिटात होणारी भाजी अशी, आणि कधीतरी चेंज म्हणून शिमला मिरची खायला हवी. तर हे बघा तुम्ही भाजी किती आपली झक्कास झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. अशी शिमला मिरचीची भाजी नक्कीच तुम्ही कोरडी करून बघा, प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी किंवा टिफिनसाठी वगैरे. खूप छान लागते, टेस्टी लागते आणि हेल्दी आहे वरून, आणि बेसन मिसळल्यामुळे तिची टेस्ट अजून छान वाढते. तर तुम्ही नक्कीच अशी भाजी घरच्या घरी करून बघा. शिमला भरपूर प्रमाणात पावसाळ्यामध्ये उपलब्ध असते. तर पोळीवर तुम्ही घेऊनही जाऊ शकता, पेपरमध्ये गुंडाळून, बिलकुल त्याचं तेल वगैरे बाहेर येत नाही.